आता आपण बघूया दिवसभरातली पाचवी महत्त्वाची बातमी। राज्यात मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळत आहे। पैशांचा खेळ सुरू असल्यानं बंडखोरी आणि लढाया सुरू असल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय। एबी फॉर्म सोबत 5 ते 10 कोटी दिले जात असल्याचा आरोप राऊतांनी केला। राऊतांच्या या आरोपांना सत्ताधाऱ्यांनी उत्तर दिलंय। भारतीय जनता पक्ष हा फक्त पैशाच्या ताकदीवर एक दिसणारा पक्ष, विचार नीतिमत्ता वगैरे काही नाही। पैसा हा त्यांचा विचार आहे। पैसा फेको तमाशा देखो। आणि ही जी लढाई आहे, मी परवाही म्हणालो की शिंदे गट, भारतीय जनता पक्ष एबी फॉर्म बरोबर 5 ते 10 कोटी मिळत आहेत। शिंद्यांना 10 कोटी शिंद्यांच्या पक्षात एबी फॉर्म बरोबर, आणि भाजप सध्या 5 कोटी एबी फॉर्म बरोबर देते। अजित पवारचा आकडा मला माहीत नाही, ते त्यांनी कोणता आकडा लावला आहे तो। ह्या पैशासाठी सुद्धा हा बंडखोराने लढाया सुरू आहेत त्या पक्षामध्ये। हा पैशाचा खेळ आहे। उभाटा गटाच्या वतीनं एबी फॉर्म सोबत जवळपास 15 कोटी रुपयाची रक्कम उमेदवाराला दिल्याची मला माहिती आहे। माझी निवडणूक आयोगाला देखील विनंती आहे, आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे की याचा तपास देखील केला जावा। 15 कोटी रुपये एका उमेदवाराला उभाटा गटाने एबी फॉर्म सोबत दिलेले आहेत असा माझा आरोप आहे। भारतीय जनता पार्टी किंवा एकनाथजी शिंदे हे पैशाच्या जोरावर निवडणूक लढत नाहीत। उद्धवजी ठाकरे, तुम्ही रोज 100 कोटी या हिशोबाने जवळपास 9.5 लाख कोटी रुपये जमा केले, आणि ते 9.5 लाख कोटी रुपये तुम्ही या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये खर्च करणार आहेत अशी माहिती देखील मला मिळाली। आणि या 9.5 लाख कोटी रुपयापैकीच 15 कोटी रुपये प्रत्येक उमेदवाराला एबी फॉर्म सोबत वाटप केल्याची देखील आम्हाला माहिती आहे। संजय राऊत, आधी हे 15 कोटी रुपये तुम्ही कसे दिले याचं उत्तर द्या आणि मग इतरांवर आरोप करा। संजय राऊतला काय माहित नाही, परंतु पैशाचे स्वप्न पडतायत। मुंबई महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे साहेब किती पैसे खर्च करणार? 10,000 कोटी। निकाल विरोधात गेला, आयोगाला 2,000 कोटी रुपये दिले। हे 1000 कोटी, 5,000 कोटी, 5 कोटी, 10 कोटी, या कोटीच्याच गप्पा मारण्यामध्ये यांचा टाइम चाललेला आहे। परंतु विधानसभेच्या टायमाला ज्या उमेदवार यांनी विकल्या ना, त्याचा कुठेही उल्लेख करत नाहीत। पक्ष विकायला निघलेले हे लोक आता शेवटची घटका मोजत आहेत, आणि शेवटची घटका मोजत असताना मग कुणावर तरी आरोप थोपून आपण त्यातून सही सलामत बाहेर निघालं पाहिजे, ही त्यांची असलेली भूमिका आहे।